नमस्कार. तुमची पण बुद्धी बांधली गेली आहे का? तर बघा, कधी तुम्हाला असं वाटत आहे की आपली बुद्धी बांधली गेलेली आहे, त्यावरती काहीतरी उपाय करायला पाहिजे आणि त्याचे संकेत कोणते आहेत आणि आपली बुद्धी कोणते लोक बांधतात? तर सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी तुम्हाला मी खूप चांगले संकेत, उपाय सांगणार आहे. कधी तुम्हाला असं वाटतं का की मी खूपच प्रयत्न करतोय पण काहीच जमत नाही? निर्णय घ्यायचा म्हटलं तरी डोकं चालतच नाही. काम समोर असूनही मन गोंधळलेलं असतं. मैत्रिणींनो, हे फक्त आळस नाही, हे फक्त नशिबाचं कारण नाही. ही बुद्धी बांधली जाण्याची लक्षणं असू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, बुद्धी बांधली गेली आहे का, हे कसं ओळखायचं, या मागची कारणं काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्तिशाली कृपा मिळवण्यासाठी अचूक उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटचा उपाय अनेक भक्ताचं आयुष्य बदलणारा ठरलेला आहे. बुद्धी बांधली गेली आहे याची काही लक्षणं. मित्र हो, खालील लक्षणं तुमच्यात किंवा तुमच्या घरात कोणात दिसत आहेत का, ते लक्षपूर्वक लक्ष द्या. छोट्या गोष्टीत गोंधळ उडतो, निर्णय घ्यायला खूपच वेळ लागतो, कन्फ्युजन होते, हे करू की ते करू, योग्य गोष्ट समजूनही आपल्याकडून चूक होते. पूजा पूजा नामस्मरणात मन लागत नाही, सतत विसरभोळेपणा होतो, काम असूनही टाळाटाळ होते, आत्मविश्वास अचानकच कमी होतो. जर यापैकी 3-4 लक्षणं जास्त काळ तुमच्या कोणामध्ये दिसत असतील तर समजायचे बुद्धीवर आवरण आलेलं असण्याची शक्यता आहे. बुद्धी का बांधली जाते याचं कारण जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध नसेल तर माणूस स्वतःचा शत्रू बनतो. बुद्धी बांधली जाण्याची प्रमुख कारणं कोणती? नकारात्मक लोकांची संगत, सततचा ताण, भीती, चिंता, पूर्वजन्मीचं किंवा चालू जन्मातले काही कर्म, कोणाचं वाईट हेतू किंवा दृष्टी वाईट आपली, ईश्वर भक्तीपासून दूर जाणं, गुरुकृपेचा अभाव. पण घाबरायचं कारण नाही. जिथे समस्या आहे तिथे स्वामींचा उपायही आहे. श्री स्वामी समर्थांची बुद्धी मुक्त करणारी शक्ती आहे. मित्र हो, स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, ते चैतन्य शक्ती आहेत. जिथे बुद्धी अडकते, जिथे मार्ग दिसेनासा होतो, तिथे स्वामी समर्थ फक्त एका नामस्मरणाने वाट मोकळी करतात. त्यावरती उपाय काय करायचा? उपाय नंबर 1, स्वामी समर्थ बुद्धी मंत्र. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी शांत मनाने 11 वेळा म्हणायचा मंत्र. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मंत्र म्हणताना उजव्या हाताची मूठ हृदयावर ठेवा आणि मनात एकच भावना ठेवा, स्वामी माझी बुद्धी मोकळी करा. उपाय नंबर 2, दिवा आणि साखर. गुरुवार किंवा रविवारी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. दिव्याजवळ थोडीशी साखर ठेवा आणि म्हणा, स्वामी जशी साखर गोड तशी माझी बुद्धी शुद्ध आणि गोड करा. 7 दिवस हा उपाय सातत्याने करा, फरक नक्कीच जाणवेल. उपाय नंबर 3, नामस्मरण आणि पाणी. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी हातात घ्या. 5 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि ते पाणी स्वतः प्या. हा उपाय मेंदू आणि मन दोन्ही देखील शांत करतो. उपाय नंबर 4, स्वामी चरणी पूर्ण समर्पण. मैत्रिणींनो, बुद्धीवरची सगळी बंधनं तेव्हाच तुटतात जेव्हा आपण म्हणतो, स्वामी आता सगळं तुझ्यावरती सोडलं आहे. दर गुरुवारी स्वामींना फक्त एवढंच सांगा, स्वामी माझ्या आयुष्याचं सूत्रधार तूच आहेस. महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगते, उपाय करताना शंका मनामध्ये ठेवू नका, कोणावरती द्वेष, राग ठेवू नका, सतत नकारात्मक बोलणं टाळा. श्री स्वामी समर्थ भाव पाहतात, शब्द पाहत नाहीत. मैत्रिणींनो, बुद्धी बांधली जाते पण स्वामी समर्थांनी ती मोकळी करायला क्षणही लागत नाही. आजपासूनच हा एक तरी उपाय तुम्ही नक्कीच सुरू करा आणि अनुभव स्वतः पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर खरंच नक्कीच उपाय करून पहा. आता आपण पाहणार आहोत दुसरा मुद्दा. तो कोणता? बुद्धी बांधली गेली असेल तर स्वामी कधी संकेत देतात? तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बुद्धी बांधली गेली आहे का आणि स्वामी समर्थांचे त्यावरती उपाय. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थ आपल्याला आधीच संकेत देतात का? बुद्धी मोकळी आहे हे कसं कळतं? मैत्रिणींनो, स्वामी कधीच अचानक चमत्कार करत नाहीत, ते आधीच संकेत देतात. फक्त ते ओळखण्याची बुद्धी आपल्याकडे हवी. आज आपण हेच संकेत सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
पहिलं संकेत आहे अचानक मन शांत होणं. बुद्धी बांधली असताना मन कायम अस्वस्थ असतं, काही करायची ताकदच नसते. पण एक दिवस अचानक कारण नसताना मन शांत होतं. गोंधळ कमी होतो, भीती आपोआप कमी होते. हा पहिला संकेत असतो की स्वामींनी तुझं ऐकलं आहे. संकेत नंबर 2, स्वामींचं नाव वारंवार कानावरती पडणं. कधी असं होतं का कुणाच्या तोंडून स्वामी समर्थ ऐकू येतो, मोबाईलवर स्वामींचाच व्हिडिओ समोर येतो, फोटो स्टेटस पोस्ट दिसते. हा योगायोग नाही, ही स्वामींची हाक असते. संकेत नंबर 3, चुकांची जाणीव होते. मैत्रिणींनो, बुद्धी बांधली असताना माणूस स्वतःलाच बरोबर समजतो. पण जेव्हा स्वामी कृपा सुरू होते, आपल्याच चुका दिसू लागतात, राग हट्ट कमी होतो, माफी मागावीशी वाटते. ही बुद्धी मोकळी होण्याची सुरुवात असते. संकेत नंबर 4, झोपेत बदल. स्वामी कृपा लागली की झोप सुधारते. भयानक स्वप्न थांबतात. सकाळी उठल्यावर हलकं वाटतं, हे लहान वाटेल, पण हा खूप मोठा संकेत आहे. संकेत नंबर 5, उपाय करताना मन लागतं. आधी मंत्र म्हणताना कंटाळा, पूजा ओझं वाटायची. आता थोडा वेळ शांत बसावंसं वाटतं. दिवा लावायला मन ओढ घेतं. याचा अर्थ बुद्धीवरचं आवरण आता कमी होत आहे. तुम्हाला आजचा एक खास उपाय सांगू. हा उपाय फक्त त्या भक्तांसाठी ज्यांना वाटतं मी खूप अडकलो आहे किंवा मी खूप अडकली आहे. स्वामींचा नारळ उपाय. मंगळवार किंवा गुरुवारी एक नारळ घ्या, त्यावर कुंकाने छोटा स्वास्तिक काढा आणि ते स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि म्हणा, स्वामी, माझ्या बुद्धीवरचं ओझं या नारळात घे आणि मला मोकळं कर. 3 दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा. हा उपाय खूप खोलवर काम करतो. एक मोठी चूक जी तुम्ही करू नये ती आहे, बुद्धी बांधली असताना लोक एक चूक करतातच. सगळ्यांना आपली समस्या सांगतात, नकारात्मक सल्ले ऐकतात, उपाय बदलत राहतात. तर तुम्हाला स्वामी काय म्हणतात, एकच मार्ग निवड आणि तू विश्वास ठेव माझ्यावर. स्वामींचं वचन आहे ते म्हणजे धीर देणारं. जो माझं नाव घेतो त्याची बुद्धी मी स्वतः चालवतो. फक्त एक नाव घ्या, उरलेलं सर्व काही स्वामी पाहतात. बुद्धी बांधली गेली असेल तरी काळजी करू नका, कारण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ झोपलेले नसतात. ते फक्त तुमची हाक ऐकत असतात. ते तुमच्याच हाकेची वाट पाहत असतात. एक सांगू का, आज कमेंटमध्ये एकच गोष्ट लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि मनात म्हणा, स्वामी आता माझी जबाबदारी तुझी आहे. श्री स्वामी समर्थ कृपा माझ्यावरती सदैव ठेवा. हा मुद्दा आपण दुसरा पाहिला. आता तिसरा मुद्दा कोणता? बुद्धी कोण बांधतो? लोक, दृष्टी आणि स्वामींचं संरक्षण कसं असतं? चला तर मग पाहूयात. आजचा प्रश्न थोडा कठोरच आहे, पण सत्य आहे बरं का. बुद्धी आपोआपच बांधली जाते का? काही लोक आपल्या आयुष्यात आल्यावर सगळं का बिघडतं? मित्रांनो, प्रत्येक समस्या नशिबामुळे नसते, कधी कधी माणसामुळेही असते. आज आपण पाहणार आहोत, बुद्धी बांधणारे लोक कोण, कोणाची दृष्टी धोकादायक असते आणि श्री स्वामी समर्थांचं अभेद्य संरक्षण कसं मिळवायचं. म्हणून हा मुद्दा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बुद्धी बांधणारे लोक कोण असतात? हे लोक ओळखायला अवघड असतात का? कारण ते आपलेच असतात. कायम नकारात्मक बोलणारे, तुझं काही होणार नाही, हे तुझ्या नशिबातच नाही, तू असाच आहेस, तू तसाच आहेस, असे शब्द बुद्धीवर गाव करतात. सतत सल्ले देणारे पण मदत न करणारे, प्रत्येक गोष्टीत मत पण स्वतः काहीच जबाबदारी नाही, हे लोक गोंधळ जास्त तुमचा वाढवतात. दृष्टी लागणारे म्हणजे तुमच्यावरती जळणारे, तुमचं हसणं खटकतं, तुमची प्रगती आवडत नाही, यांची नजर फार खोलवर परिणाम करते बरं का. महत्त्वाचं सत्य सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ म्हणतात, शत्रू बाहेर नसतो, तो शब्दात आणि नजरेतच असतो. म्हणूनच प्रत्येकाशी मन मोकळं करू नका. दृष्टी लागली आहे याची लक्षणं काय काय आहेत जाणून घ्या. अचानक थकवा येणे, कामात अडथळे येणे, घरात विनाकारण वादविवाद वाढणे, पूजा करताना आळस येणे, कंटाळा येणे, वाईट विचार येणे, लहान गोष्टी विसरणं. ही लक्षणे एकत्र दिसत असतील तर दृष्टी किंवा नकारात्मक ऊर्जा घरात असूच शकते. श्री स्वामी समर्थांचे संरक्षण उपाय कोणते? चला तर मग आपण जाणून घेऊयात. उपाय नंबर 1, मीठ पाणी उपाय. झोपण्याआधी 1 वाटी पाणी प्या, त्यात थोडंसं खाडे मीठ टाका, स्वामींचा फोटो समोर ठेवा
आणि म्हणा, स्वामी, माझ्यावरची वाईट दृष्टी या पाण्यात उतरू दे. सकाळी ते पाणी सिंकमध्ये सोडा. उपाय नंबर 2, अंगारा उपाय. मंगळवार किंवा शनिवारी स्वामींच्या दिव्यातील अंगारा डोक्यावरून 7 वेळा फिरवा आणि मनातल्या मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा उपाय दृष्टी काढायला फारच प्रभावी ठरतो. उपाय नंबर 3, संरक्षण मंत्र. दररोज घराबाहेर पडताना एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. हे वाक्य कवचासारखं काम करतं. एक गोष्ट लगेच थांबवा. प्रत्येकाला आपली दुःखकथा सांगायचं थांबवा. यश सगळ्यांसमोर मिरवू नका. उपाय करताना शंका घेणं, हे 3 गोष्टी बुद्धी पुन्हा कमकुवत करतात. स्वामींचा दिलासा आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. स्वामींचं नाव म्हणजे सगळ्यात मोठं संरक्षण आहे. बुद्धी बांधली गेली असेल तर समजा स्वामींनीच तुम्हाला जागं केलं आहे. आजपासूनच जास्त कमी बोला आणि जास्त नाम घ्या आणि सगळं स्वामींवर सोडा. आता पुढचा मुद्दा पाहू. बुद्धी मोकळी झाली की आयुष्य कसं बदलतं. स्वामी कृपेचं स्पष्ट संकेत. मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं बुद्धी कधी आणि कशी बांधली जाते, कोणामुळे अडचणी येतात आणि स्वामी समर्थांचं संरक्षण कसं मिळतं. आता हा भाग खूप खास आहे कारण आज आपण पाहणार आहोत बुद्धी मोकळी झाली आहे हे कसं ओळखायचं. स्वामी कृपा सुरू झाली की आयुष्यात नेमके कोणकोणते बदल दिसतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण कदाचित तुम्ही आधीच त्या अवस्थेत असाल. संकेत नंबर 1, निर्णय सहज होऊ लागतात. आधी छोट्या गोष्टीतही गोंधळ होत होता, आता पटकन निर्णय होतो. मनात स्पष्टता येते. हेच योग्य आहे अशी आतून फिक्स भावना येते, म्हणजेच निश्चित. हा सगळ्यात पहिला संकेत असतो बुद्धी मोकळी झाली आहे याचा. संकेत नंबर 2, चांगल्या लोकांची भेट. स्वामी कृपा सुरू झाली की योग्य माणसं आपल्याला भेटतात, नकारात्मक माणसं दूर जातात, योग्य शब्द कानावरती पडतात, योग्य वेळी मदत मिळते. हे योगायोग नसतात, हे स्वामींचं नियोजन असतं. संकेत नंबर 3, अंतर्मनातून आवाज येणं. हा आवाज खूप शांत असतो. ते करू नको, इथे थांब, हे स्वीकार, असंच कर, तसंच कर. हा आवाज म्हणजे स्वामींचं मार्गदर्शन आहे. संकेत नंबर 4, जुनी ओझी आपोआप सुटतात. काही लोकांपासून अंतर पडतं, काही सवयी सुटतात, काही वाद आपोआप संपतात. हे नुकसान नाही, ही स्वच्छता आहे. संकेत नंबर 5, नामस्मरणाची गोडी. आधी नाम घेताना कंटाळा यायचा, पूजेचं ओझं वाटायचं. आता नाव घेतल्यावर खूप हलकं वाटतं, खूप आनंदी वाटतं, डोळे पाणवतात आणि आपलं मन शांत होतं. हीच खरी स्वामींची कृपा आहे. तुम्हाला एक विशेष उपाय सांगते. हा उपाय त्या भक्तांसाठी ज्यांना कृपा मिळायला सुरुवात झाली आहे पण स्थिरता हवी आहे. 5 गुरुवार उपाय. सलग 5 गुरुवार स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. एक फूल ठेवा, थोडीशी साखर ठेवा आणि म्हणा, स्वामी, माझी बुद्धी शुद्ध ठेव आणि मला योग्य मार्गावर चालव. हा उपाय कृपा टिकवतो. कृपा मिळाल्यावरही करू नये अशा चुका. त्या चुका कोणत्या? अहंकार दाखवू नये, मला सगळं कळतं भावना, इतरांवर टीका करणं, उपाय थांबवणं. श्री स्वामींची कृपा टिकवायला नम्रताच लागते, श्रद्धा लागते आणि शांत मन लागतं. स्वामींचं गुपित वचन सांगायचं झालं, मी तुला योग्य वेळी थांबवतो आणि योग्य वेळी पण पुढे ढकलतो. फक्त तू ऐकायला शिक. मैत्रिणींनो, बुद्धी मोकळी झाली म्हणजे सगळ्या समस्या संपतात असं नाही, पण त्या झेलायची ताकद येते, निर्णय चुकत नाहीत आणि स्वामी सोबत असल्याची खात्री मिळते. कमेंटमध्ये नक्की सांगा, स्वामी, माझी बुद्धी तुझ्या चरणी आहे. हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे. आता मुद्दा पाहणार आहोत बुद्धी शुद्ध आणि मोकळी ठेवण्यासाठी रोजच्या 5 सवयी.
श्री स्वामी समर्थ मार्ग. स्वामी कृपा मिळाली, बुद्धी मोकळी व्हायला लागली. पण आजचा खरा प्रश्न आहे, ही कृपा टिकवायची कशी? बुद्धी पुन्हा गोंधळात जाऊ नये यासाठी रोज काय करायचं? स्वामी चमत्कार करतातच, मग आपली सवय त्या चमत्काराला आधार देते. आज मी तुम्हाला सांगणार आहे रोजच्या फक्त 5 छोट्या सवयी, ज्या बुद्धी कायम शुद्ध ठेवतात. सवय पहिली, उठल्यावर पहिला विचार कोणाचा येतो? सकाळी उठल्यावर पहिला विचार म्हणजे चिंता करणे, मोबाईल बघणे, कालचा वाद, आपला भूतकाळ, हे सर्व काही टाळा आणि डोळे उघडताच फक्त एकच म्हणा, श्री स्वामी समर्थ. फक्त हे एक नाव घ्या, पण दिवसभर बुद्धीवर कवच. सवय नंबर 2, दिवसातून 1 मिनिट शांत बसणं. आपण सगळं करतो पण शांत बसणं विसरतो. दररोज फक्त 1 मिनिट डोळे बंद करा, मोबाईल दूर करा, मनातले मनात म्हणा, स्वामी मला शांत ठेव. ही सवय बुद्धीला स्थिर करते. सवय नंबर 3, शब्द जपून वापरा. बुद्धी शब्दांनीच बांधली जाते आणि शब्दांनीच मोकळी होते. माझं नशीब खराब, माझ्याकडून होत नाही, त्याऐवजी स्वामी पाहतील, मार्ग नक्कीच मिळेल, हे छोटे शब्द मोठा फरक घडवतात. सवय नंबर 4, जेवणापूर्वी एक स्मरण. खूप लोक पूजा करतात पण जेवण विसरतात. जेवणापूर्वी मनातले मनात म्हणा, स्वामी, हे अन्न प्रसाद आहे. अन्न शुद्ध, मन शुद्ध, बुद्धी शुद्ध. हा उपाय खूप खोल परिणाम करतो. सवय नंबर 5, झोपण्यापूर्वी भार सोडणं. झोपताना मन जड असेल तर बुद्धी गोंधळलेलीच राहते. झोपण्याआधी म्हणा, स्वामी, आजचं सगळं तुझ्याकडे देतो आणि मन मोकळं करा माझं. दररोज तुम्ही टाळा ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. सतत तक्रार करणं, इतरांची तुलना करणं आणि उगाच भीती. या 3 गोष्टी तुम्ही टाळायला शिका. बुद्धीवर पुन्हा आवरण घालतात बरं का ह्या गोष्टी. तुम्हाला स्वामींचा अमूल्य संदेश आहे, जो रोज थोडं थोडं शुद्ध राहतो त्याची मोठी संकट मी सांभाळतो. स्वामी रोजची श्रद्धा पाहतात आपली. बुद्धी शुद्ध ठेवायला मोठे उपाय नाही, पण नियमितता हवीच आणि विश्वासही हवा. स्वामीचं नाव हवं. म्हणून एकदा सगळेजण म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी मला शुद्ध ठेवा. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो आहे बुद्धी बांधली गेल्यावर लोक कोणत्या मोठ्या चुका करतात. श्री स्वामी समर्थ. सावधानता. आजचा हा मुद्दा थोडा सावध करणारा आहे, कारण आज आपण अशा चुका पाहणार आहोत ज्या चांगले उपाय करूनही बुद्धी पुन्हा बांधून टाकतात. खूप भक्त म्हणतात, मी देवाचं नाम घेतो, खूप उपायही करतो, पण तरीही माझ्याच मार्गी अडचणी का येतात? उत्तर एकच आहे, तुझ्या चुका. आज त्या चुका समजून घ्या, कारण श्री स्वामी कृपा मिळवणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ती टिकवणंही महत्त्वाचं आहे. पहिली चूक, सगळ्यांना सगळं सांगणं. बुद्धी कमकुवत असताना लोक एक मोठी चूक करतात. प्रत्येकाला आपली समस्या सांगतात, प्रत्येकाचा सल्ला घेतात. परिणामी गोंधळ तर वाढतोच, मन अजून अस्थिर होतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझं दुःख माझ्याशी बोल, सगळ्यांशी नाही. चूक नंबर 2, उपाय करत करत शंका घेणं. हे खरंच काम करेल का? माझ्यासाठी होईल का? शंका जास्त नुकसान करते. शंका म्हणजे बुद्धीवर पुन्हा गाठ. विश्वास ठेवा, उपाय हळू पण खोल काम करतोच. चूक नंबर 3, राग आणि कटुता सोडू न शकणं. श्री स्वामी समर्थ कृपा तिथेच टिकते
जिथे मन हलकं असतं, सतत राग, मनात सूड, त्याने माझं वाईट केलं, भावना, हे सगळं बुद्धीला पुन्हा जखडतं. माफ करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, ते स्वामींचं आज्ञापालन आहे. चूक नंबर 4, एकाच वेळी खूप उपाय करणं. आज हा उपाय, उद्या तो उपाय, परवा नवीन उपाय. मैत्रिणींनो, हे घाईचं लक्षण आहे. स्वामी म्हणतात, एक मार्ग धर आणि तू चाल. एक उपाय धर नियमितपणाने आणि श्रद्धेने, तो उपाय तू कर, एवढंच पुरेसं आहे. चूक नंबर 5, आता सगळं ठीक आहे असा गर्व. थोडं बरं वाटलं की नाम थांबतं, दिवा विसरला जातो आणि नम्रता कमी होते. आणि इथेच बुद्धी पुन्हा घसरत जाते. स्वामी कृपा नम्रतेवर टिकते. विशेष संरक्षण उपाय भक्तांसाठी ज्यांना पुन्हा चुकायचं नाही. मन बुद्धी संरक्षण वाक्य दररोज एकदाच मनात आणा. स्वामी, माझ्या विचारांची जबाबदारी तू घे. हे वाक्य चुकीचे निर्णय थांबवते, बुद्धीवर कवच तयार करतं. स्वामींचा कठोर पण सत्य संदेश, मी तुला वाचवतो पण तू स्वतःला बिघडवू नकोस. हे वाक्य तुम्ही मनात ठेवा. बुद्धी बांधली जाणं हे संकट नाही, पण ती पुन्हा बांधून आपणच घेणं ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे आजपासूनच कमी बोला आणि जास्त ऐकायला शिका आणि श्री स्वामी समर्थांवरती सर्व काही सोडा. स्वामी, मला चुकू देऊ नकोस. जो आज गोंधळात आहे तो, त्यांच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव राहो. खऱ्या भक्ताचा अनुभव. नवीन मुद्दा आहे, खऱ्या भक्ताचा अनुभव. बुद्धी मोकळी झाली आणि आयुष्यही बदललं. बघा, आजचा मुद्दा, त्यावरती उपाय नाही, सूचना नाही. आजची ही खरी घटना आहे. हा अनुभव ऐकल्यावर खूप जण म्हणाले, हे तर अगदी माझ्याबरोबर घडतंय. जर तुमचं मन गोंधळलेलं असेल, जर निर्णय चुकत असतील, जर आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. एका छोट्या गावात एक साधा माणूस राहत होता. घर, संसार, काम सगळं होतं, पण कुठलाही निर्णय बरोबर होत नव्हता. जे हातात घ्यायचा ते बिघडायचं. लोक म्हणायचे, हा गोंधळलेला आहे. हळूहळू आत्मविश्वास गेला. लोकांशी बोलणं कमी झालं आणि मनात एकच प्रश्न होता, माझंच का असं होतं? अवस्था बिकट होते. एक दिवस त्याच्या हातून मोठी चूक झाली. त्यामुळे आर्थिक नुकसान, घरात वाद, स्वतःवरचा विश्वास संपला. तो म्हणाला, माझी बुद्धीच माझी शत्रू झाली आहे. स्वामी समर्थांशी पहिली भेट. एका गुरुवारी तो चुकूनच एका घरात गेला. तिथे स्वामी समर्थांचा फोटो होता, दिवा लावलेला होता आणि शांत वातावरण होतं. त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं, तोंडातून शब्द निघाले, स्वामी, स्वामी, मला काही नको, फक्त माझी बुद्धी मोकळी करा. पहिला बदल. त्या दिवसापासून त्याने एकच गोष्ट केली. रोज सकाळी 11 वेळा मनापासून, श्रद्धेने, विश्वासाने श्री स्वामी समर्थ. हा मोठा उपाय. ना खर्च, ना अंधश्रद्धा, फक्त नाव. हळूहळू मनत गेला आणि त्याला बदल जाणवू लागले. मन शांत व्हायला लागलं, निर्णय पटकन होऊ लागले, चुकीचे लोक दूर झाले, योग्य माणसं भेटली आणि एक दिवस तो स्वतःच म्हणाला, माझी बुद्धी आता माझं ऐकते. आजची स्थिती, आज कामात स्थिरता आहे, घरात शांतता आहे आणि चेहऱ्यावर समाधान. तो एकच वाक्य म्हणतो, स्वामींनी माझं आयुष्य नाही बदललं,
त्यांनी मला स्वतःला बदललं. तुम्हाला सांगायचं झाला एक संदेश तर बुद्धी बांधली जाणं कुणालाही होऊ शकतं. पण स्वामी समर्थांकडे त्याचं उत्तर नक्कीच असतं. मोठे उपाय नाही किंवा मोठी खर्चिकही नाही, मोठे शब्दही नाही, फक्त आहे ती म्हणजे श्रद्धा. आजचा छोटासा संकल्प आज झोपण्याआधी एकदाच मनातले मनात म्हणा, स्वामी, माझी बुद्धी तुझ्या चरणी इतकंच पुरेसा आहे. मैत्रिणींनो, ही कथा कोणाची तरी वाटेल, पण कदाचित ती तुमचीच आहे. जर मनात थोडीशीही जाणीव झाली असेल तर आजच कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला योग्य मार्ग दाखव. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याचं आयुष्य आज थांबल्यासारखं वाटतंय, अडचणीच आहेत आणि दुःख आहे. श्री स्वामी समर्थ. कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.